विष्णू सहस्रनाम श्लोक 23 बघतोय आपण आता. सुरेश शरणम शर्म विश्वरेता प्रजाभवः अहा संवत्सरो व्यालः प्रत्यय सर्वदर्शनः. नामाप्रमाणे 85वं नाम आपण बघणार आहे सुरेश, आणि या श्लोकातलं पहिलं नाम. ओम सुरेशाय नमः. सुराणाम देवानाम ईशः इति सुरेशः. सुरांचा अधिपती, सुर म्हणजे देव, सुरांचा जो अधिपती ईश स्वामी तो सुरेश. तसंच आणखी भाष्य करताना श्रीमद शंकराचार्य लिहितात, शोभनदातॄणाम ईशः सह सुरेशः. शोभनदातॄणाम म्हणजे शुभ देणाऱ्यांचा जो ईश, जो स्वामी तो सुरेश. देवतांची शक्ती कमी पडते त्यावेळेस त्यांना परमात्मा शक्ती देतो. कारण जे कामैस्तेस्थिरहृत ज्ञानाः 7व्या अध्यायात म्हटलंय, जे कामनांच्या भोगांच्या इच्छेनी ज्यांचं ज्ञान निघून गेलंय, अज्ञानी आहेत असे लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात. पण यो यो यायान्तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां ताम एव विदधाम्यहम्. तामेव विदधाम्यहम् 7व्या अध्यायातील 21व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय की जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. म्हणजे त्याच देवतेकडून त्याला जे काही कामना केली असेल ती मीच त्याला द्यायला सांगतो अशा अर्थाने. आणि सतया श्रद्धा युक्तस्तस्या राधनमीहते लभते च ततः कामान मयैव विहितान हितान. 22व्या श्लोकात पुढे म्हटलंय की तो त्या श्रद्धेने युक्त होऊन तो भक्त त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून जे ठरवलेलं असतं ते मीच ठरवलेलं असतं की ते इच्छित भोग निश्चितपणे त्याला मिळतात. त्या देवतेकडून त्याला ते मिळत राहतात, पण ते सगळं इच्छित जे आहे ते सगळं त्यांनी इच्छिलेलं मीच ठरवीत असतो. परंतु ते सगळं कसं असतं, अंतवत्तू म्हणजेच ते सगळं नाशिवंत असतं. हे भगवंतांनी 7व्या अध्यायात छान प्रकारे समजवलेलं आहे. असा हा सुरेश म्हणजे देवतांची शक्ती जेव्हा कमी पडते तेव्हा त्यांना परमात्मा शक्ती देतो. सुर म्हणजे देव, पर्यायवाची शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रकाशाचे प्रतिनिधी असे त्यांना म्हणतात. आणि जिथे जिथे प्रकाश तिथे ते सुरतत्व आहे. सूर्य, चंद्र, तारका प्रकाश देणारे आहेत म्हणून त्यांना आपण देवता मानतो. परंतु हे सर्व कसे आहेत, अंशभूत आहेत. पण अंशी मात्र तो परमात्माच आहे. त्याचे हे सगळे अंश, त्याच्याच प्रकाशाने हे सर्व प्रकाशतात. गीतेच्या 15व्या अध्यायातील 12व्या श्लोकात सुद्धा भगवंत म्हणतात, यद्दादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. हा जो आदित्यगतम म्हणजे आदित्यातून सूर्यातून येणारा जो तेज आहे आणि सगळ्या जगाला जो प्रकाशित करतो ते तेज. चंद्रमसी म्हणजे चंद्रामध्ये असणारं जे तेज, आणि अग्नौ अग्नीमध्ये असणारं सगळं तेज मीच आहे. तत्तेज मामकम ते माझंच आहे असं विद्धी म्हणजे समज. भौतिक प्रकाश हा फक्त काय बाह्य वस्तू प्रकाशित करतो म्हणून तो जड आहे. विविध देवतांना सुद्धा या त्याच्यापासूनच त्यांचा उद्गम आहे. पण मूळ चेतन तत्व कोणतं आहे, ते आहे परमात्मा तत्व. चितघन परमात्मा आहे. निर्वेश चेतन जो आहे तो त्या सर्व चेतना विशेषांचं निर्विशेष असा हा चितघन परमात्मा आहे. आणि म्हणून तो सुरेश आहे, देवतांचा अधिपती आहे, देवतांचा ईश आहे, स्वामी आहे. संतांनी बरोबर म्हटलंय की त्याच्या इतकं कोणी देऊ शकत नाही. हो, पण व्यवहारात दानी लोक पाहतो आपण, दान देणारे असतात. कोणी अन्नदान करतं, कोणी धनदान करतं, कोणी कपडे लत्ते औषधं देतात, कोणी गरजूंच्या गरजा पूर्ण करतात, कोणी आपली जमीन देतात. समाजाला ज्याची ज्याची आवश्यकता असते ते ते सगळं देतात. भूरिदा जनाः भूरी भूरी ददाति. भरपूर भरपूर देणारे दाते आहेत, पुष्कळ देत असतात. पण या सगळ्या वस्तू कशा आहेत, नाशिवंत आहेत. अन्न, कपडा, वस्तू या फाटणाऱ्या आहेत, नष्ट होणाऱ्या आहेत. पण जे उत्तम विचार देणारे आहेत ते मात्र कमी असतात. उत्तम विचार देऊन कोणाचा जर आत्मविश्वास वाढवणारे, विश्वकल्याणाची इच्छा करणारे असतात ते मात्र क्वचित असतात. आणि विश्वकल्याण करणारा कोण आहे, तोच परमात्मा होय, तेच परमतत्व होय. पण अंतर्यामी देवाला आळवले
मनापासून, तर मग तोच जो आपल्यामध्ये अंतर्यामी बसलेला ऋषिकेश, तोच आत्मा आपलं अंतर्बाह्य जीवन प्रकाशित करीत असतो. हा विश्वास संत महात्मे देतात. आणि म्हणून देवतांना शक्ती ऊर्जा देणारा हा सुरेश, देवाधिदेवांचा स्वामी, आमचंही जीवन प्रकाशित करणारा हो, उज्ज्वल करो, अशी श्रद्धा त्या सुरेशावर आपण ठेवायला हवी. असा हा सुरेश या नामाने प्रथित आहे. हे नाम आता आपण बघितलं. पुढचं नाम बघूया, शरणम. विष्णू सहस्रनाम श्लोक 23, 86 नाम बघतो आपण, शरणम. ओम शरणाय नमः. आर्तानाम आर्तिहरणत्वात् शरणम. शंकर भाष्यामध्ये लिहिलेलं आहे की शरणचा अर्थ आहे आश्रयस्थान, आणि आर्तानाम म्हणजे दीनांचं दुःख, हरणत्वात दुःख दूर करणारा, म्हणून भगवंताचं एक नाम आहे शरणम. ज्याप्रमाणे जीव दिवसभर कष्ट करतो, काही मिळवायला धडपडत असतो, पण रात्री त्याला विसावा घ्यायला एक आसरा लागतो, निवारा लागतो. जिथे देह आणि मन प्राणाला विसावा मिळतो असं स्थान त्याला हवं असतं, आणि तिथे त्याला निशंक वाटतं, शांत वाटतं. ते म्हणजे घर, निवारा जो आहे तो, आणि तिथे तो निशंक होऊन पहुडतो. असे हे सर्व जीवांचं, जसं घर तसं सर्व जीवांचं शरणस्थान, आश्रयस्थान, परमविश्रामधाम म्हणजे परमात्म प्राप्ती. जिथे पोचून त्याचे जन्मोजन्मीचे सारे अपमान, दुःख, दैन्य नाहीसे होतं. परमानंदाचा तो तिथे धनी होतो. ते स्थान परमात्मा होय. त्याला शरण असं म्हटलंय. इतर शरण जे असतात, म्हणजे इतर आश्रयस्थान असतात, ते नव्हे. कारण त्या ठिकाणी तात्पुरता विसावा मिळतो, मनाला दिलासा मिळतो, मिळतही असेल, पण तो शाश्वत नसतो, निरंतर नसतो. तिथे सुखशांती शेवटपर्यंत मिळेलच असं नव्हे, ती अनित्य असते. आपल्याला वाटतं ईश्वर दुःख कष्ट आम्हाला देतोय, पण ही आपली धारणा खोटी आहे. ईश्वर देत नाही. तर जीवनात जे काही दुःख, आपदा, समस्या येतात त्या आमच्या कर्मामुळे येतात. कधी कधी आपण चुकीचं केलेले नसेल, पण समोरच्याच्या ऋणानुबंधनाने सुद्धा, त्याच्या विचित्र स्वभावामुळे सुद्धा आमच्यामुळे समस्या येऊ शकतात, आम्हाला त्रास होतो. तो त्याच्या कर्मबंधनाने तो तसा वागतोय, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतीलच. परंतु त्याच्या वाईट आचरणामुळे आपण मात्र तसे वागू नये, अन्यथा आपणही कर्मबंधनात अडकत जाऊ. तो वागतोय तर वागू द्यावं. त्यामुळे आपल्याला समस्या आल्या, दुःख आले त्याच्यामुळे, पण आपण त्यासारखे न वागावे हे सांगितलेलं आहे. आणि त्यातून सुटायचं असेल तर क्रोधावर संयम हवा, दुःखामध्ये नेहमी स्थिरता हवी, समस्थितीत राहणं, संयमित राहणं. याने मग दुष्कर्मापासून आपण नक्कीच वाचू. नाहीतर मग ते चक्र चालूच राहतं. आम्ही आपला चांगला स्वभाव सोडायला नको. काहींना दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये मजा येते, त्यापासून आपण नेहमी दूर राहायला हवं. पण हे केव्हा साधेल? आपण कितीही ठरवलं तरी ते साधत नाही. पण त्यासाठी आमचा मार्ग सत्संगतीचा असेल तर, भगवत भक्तीची ओढ आम्हाला असेल तर, भगवंत शरणागती असेल तर तोच भगवंत मग आपल्याला या सगळ्यातून अलगद बाजूला काढतो. मनुष्याच्या जीवनामध्ये अप्स अँड डाऊन येतच असतात आणि भगवंत परीक्षा घेत असतो. म्हणून समर्थ आश्रय आपण घ्यायला हवा. श्रद्धापूर्वक पूर्णतेने शरणागती असायला हवी. भगवंतांनी आश्वासन दिलंच आहे की सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. 18व्या अध्यायातील हा श्लोक आहे. 66वा श्लोक 18व्या अध्यायातील गीतेच्या, की सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. शरणं व्रज म्हटलंय, म्हणजे शरण ये. मी तुला त्या सगळ्या पापातून, सगळ्या वाईट समस्यातून, दुःखातून मी सोडवीन. मोक्षयिष्यामि मा शुचः, म्हणजे तू शोक करू नकोस.
तोच सर्व शांती देणारा आश्रयस्थान आहे. महापुरुष तर म्हणतात की तोच किलक आहे. किलक म्हणजे खुंटी किंवा गुप्त ठिकाण असंही म्हणतात. एकदा त्या खुंट्याला अडकलं की बाजूला व्हायची भीती नसते. किंवा गुप्त ठिकाण का म्हटलंय तर कोणीही तिथून आपल्याला हलवू शकत नाही असं गुप्त ठिकाण, म्हणून महापुरुष त्याला किलक म्हणतात. तसंच तो कवच आहे. कवच आहे म्हणजे काय, तो आमची रक्षा करणारा आहे. रक्षा कवच जणू तो परमेश्वरच आहे. भक्तीचं शिखर म्हणजे शरणागती, म्हणून भगवंताचं एक नाम शरणम हे सार्थ वाटतं. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 23 87 नाम बघतोय शर्मः. ओम शर्मणे नमः. शांकर भाष्यात लिहिलंय की परमानंद रूपत्वात शर्म. भगवान परमानंद स्वरूप असल्याने शर्म होय. शर्म म्हणजे कल्याण, सुखकर गोष्ट. एक अर्थ आणखी आहे की सुख आणि दुसरा आहे शांती. थकलेला, हारलेला, अपमानित झालेला जसा आईबाबांच्या मांडीवर येऊन विसावतो लहान मूल, प्रेमाचा हात फिरला की त्याला सारं विसरून जातो, तो त्यांचा आधार वाटतो त्याला, तसे जितका प्रभुनामात, प्रभुकर्मात, प्रभूने दाखवलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयास करेल तितकी त्याला लवकर प्रसन्नता, शांती प्राप्त होईल आणि त्याचेच कल्याण होईल. असे हे एक नाम म्हणजे शर्म. परमानंद रूपत्वात शर्म. भगवान परमानंद स्वरूप असल्यामुळे त्यांना शर्म असं म्हटलेलं आहे. पुढचं 88वं नाम आपण इथेच बघू. विश्वरेताः. विश्वरेतसे. ओम विश्वरेतसे नमः. शांकर भाषात लिहिलं आहे की विश्वस्य कारणत्वात विश्वरेताः. भगवान विश्वाचं आदी कारण, निमित्त कारण असल्याने त्यांना विश्वरेता असं म्हटलंय. रेतस म्हणजे बीज. जसे वृक्षाचं कारण बीज होय तसे विश्वाचं कारण प्रभू आहे. गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये 4थ्या श्लोकात भगवंत सांगतातच आहे की सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिरहं बीज प्रदपिता. शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, त्या सर्वांचा गर्भ, नाना प्रकारच्या जातीत ते सगळे शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे. आणि बीजप्रद म्हणजे बीज स्थापन करणारा मी पिता आहे. विश्वरेता शब्दानी बीजप्रदत्व वर्णिलेलं आहे. विश्वयोनी शब्दानी विश्वमातृत्व निरूपलं आहे. मूल आई बाप दोहोंचेही असते, परंतु ते नाम पित्याचेच लावतं, कारण त्याच्या बीजाचं ते असतं. गीतेच्या 14व्या 3ऱ्या श्लोकात अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकात म्हटलंय की मम योनिर महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं. माझी जी योनी महद्ब्रह्म त्याच्यामध्ये गर्भ देणारा मीच आहे. म्हणून चराचर विश्व त्याचेच संतान आहे. त्या परमतत्वाचेच, परमात्म्याचेच संतान आहे हे सगळं विश्व. संतानाने आपण मृतजात नसून अमृतजात आहे, म्हणजे अमृतस्य पुत्र हे लक्षात ठेवायचे. आणखी एक लक्षात ठेवायचं की रेतस म्हणजे वीर्य. मानव सृष्टीमध्ये वीर्याने सर्जन होते हे आपण बघतोच. पुरुषाने नेहमी आपले विचार व्यवहार ऊर्ध्वगामी ठेवावे, नाहीतर मग अधःपतन होतं. ब्रह्मचर्य पालन जे करतात त्यांना ऊर्ध्वरेतस म्हणतात. त्या ब्रह्मचारीचे शारीरिक सामर्थ्य, मानसिक सामर्थ्य आणि बौद्धिक सामर्थ्य म्हणजेच त्यांचे तेज, कांती, दिव्यता ही सगळी ऊर्ध्वरेतसचे लक्षण आहे. अधःपतित होऊन वीर्य उगाच व्यय करून ऊर्जाहीन होणं हे सामान्य लक्षण आहे. पण तेजस्वी रूप, ओजस्वी वाणी आणि संतुलित आचार विचार म्हणजे भगवंताची विभूती समजली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गृहस्थाश्रम धन्य मानलाय. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण करून आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्ती परिपूर्ण करून योग्य, पराक्रमी, बुद्धिमान संतान विश्वकल्याणासाठी उत्पन्न करायला हवी, म्हणून गृहस्थाश्रम सांगितलेला आहे. आणि गृहस्थाश्रमात राहून पुढे ब्रह्मचर्याचे पालनही केले जाऊ शकते, ज्यामुळे स्वतःचे आणि मानव जातीचे कल्याण करू शकतो. संतानोत्पत्ती
म्हणजे प्रजातंतू खंडित होऊ न देणे. श्रेष्ठ प्रकारची संतानोत्पत्ती हे गृहस्थाश्रमीचं पहिलं कर्तव्य आहे. पण पुढे 50 ते 75 वर्ष ही वयाची वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे. आपोआपच सर्व कामना संयमित करून जीवन व्यतीत करणं, फलेच्छा न धरता इतरांच्या भल्याचा विचार करणं म्हणजे संन्यासाश्रम. ही संसारात राहूनही पूर्ण होतेच. अशा प्रकारे जीवनामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे तिथेच राहून पूर्ण करता येतं. भगवान विष्णू या सर्व बीजांचं बीज म्हणून त्याला विश्वरेता या नामाने संबोधलेलं आहे. पुढचं नाम पुढे बघूया. विष्णू सहस्रनामाचा 23वा श्लोक. 89वा नाम बघतो आपण. प्रजाभवः. ओम प्रजाभवाय नमः. आदिशंकराचार्य आपल्या भाष्यात लिहितात की सर्वाः प्रजाः यत्सकाशात् उद्भवन्ति सह प्रजाभवः. भू भव म्हणजे उत्पन्न होणे. समग्र संसार त्याचीच प्रजा आहे, संतान आहे. आणि प्रजाभव म्हणजे नानाविध जीवसृष्टीचा उदय. नानाविध जीवसृष्टी म्हणजे कोणती? तर स्वेदज, अंडज, जरायुज आणि उद्भिज या 4 जीवखाणी मानल्या जातात. याचा विचार आपण विस्ताराने गीतेमध्ये केलेला होता. या 4 जीवखाणी मानल्या आहेत. त्या साऱ्या या परमेश्वरापासून उत्पन्न झालेल्या आहेत, म्हणून परमेश्वर प्रजाभव म्हटलेला आहे. कित्येक शब्द नित्य बहुवचनी असतात, जसं वाळू, अक्षदा. तसं प्रजा हा शब्द सुद्धा बहुवचनी आहे. वाळूचं अनेक वचन काही नाहीये, वाळूच. अक्षदा अनेक वचन अक्षदाच. तसं प्रजा हा शब्द सुद्धा नेहमी बहुवचनी आहे, नित्य बहुवचनी. कारण एका कणाने वाळू होत नाही, किंवा अक्षदा म्हटला की तांदूळाचा दाणा असं म्हटलं जात नाही, त्या बहुच असायच्या. त्याप्रमाणे ही जीवसृष्टी सुद्धा एका खाणीची व वर्णाची असत नाही. ती नानाविध आणि असंख्य अशी सदैव दिसून येते. परमेश्वर अशा बहुविध प्रजांचा उद्भव आहे. सर्वांचं मूळ एकच आहे आणि तोच श्रेष्ठ होय. बाकी आपण सर्व जीवांनी केव्हाही मी कोणाहून श्रेष्ठ वा कोणाहून कनिष्ठ, श्रेष्ठ म्हटलं की अहंभावाला आणि मी कोणाहून कनिष्ठ म्हटलं की हीनभावाला, हे कधीही ठेवू नये. कारण नाना रूप गुणांची, कर्मांची जी उपाधी ती जीवाजीवात भेद करते. सर्व भूते हिते रतीपासून कधीही मात्र च्युत होऊ नये. गीतेच्या 13व्या अध्यायातील 28व्या श्लोकामध्ये म्हटलंय, समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम. जो पुरुष सर्वांमध्ये समभावाने असलेल्या त्या परमेश्वराला पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, म्हणजे सर्वांशी वागणूक कशी हवी यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वांमध्ये तो परमेश्वर आहेच, ईश्वरी अंश आहेच, आणि म्हणून समभावाने बघणे. असं जर केलं तरच मग आपण आपला नाश करून घेत नाही. कारण दुसऱ्याला कमी लेखणं, दुसऱ्यावर अन्याय करणं म्हणजे मग आत्मानं हिनस्ती, आपणच आपला घात करून घेणं होय. इतरांशी सुद्धा तितकंच आत्मीयतेनं वागणं असेल तर श्रेष्ठ कार्य हातून घडू शकतं. इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं म्हणजे बंधुत्वाचा विचार सतत मनी असणं. पण हे बंधुत्व केवळ मानवापर्यंतच मर्यादित न राहता ते जीवमात्रापर्यंत भिडवले पाहिजे. तरच मग अर्थहीन ध्येय आणि त्यामागे धावणारे आपले परिश्रम किती व्यर्थ आहे याची जाणीव व्हायला लागते. मग दुष्ट भावना, अहंकेंद्रितपणा आपोआप गळून पडतो आणि सर्वत्र तोच आहे, त्यांनीच निर्मिलेलं हे सगळं जग आहे, ही विशाल दृष्टी ज्याला येते तोच परमगती प्राप्त करतो. हेच या प्रजाभव नामार्थातून आपण समजून घ्यायचे. प्रजाभव कारण तोच सगळ्यांना उत्पन्न करणारा आहे आणि म्हणून सर्वत्र समभावना ठेवणं म्हणजे सर्वत्र परमेश्वर आहे ही भावना जेव्हा येते तेव्हा आपोआपच परस्परांशी संबंध हे प्रेमभावने होत जातात. आणि म्हणूनच मग प्रजाभव हे नाम सार्थ ठरते. विष्णू सहस्रनाम श्लोक 23 बघतोय आपण. त्यातलं अहह हे नाव बघूया. 90वा नाम आहे.
ओम अहने नमः प्रकाशरूपत्वाद अहह असं आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की प्रकाश स्वरूप म्हणून अहह. अहह म्हणजे दिवस, अहर्निश म्हणजे अहोरात्र मिळून होणारा जो कालखंड आहे त्याला म्हणतात, म्हणजे डे अँड नाईट ज्याला म्हणता येईल असं. अहन याचा एक आणखी अर्थ आहे की एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो वेळ आहे म्हणजे अहोरात्र 24 घंटे ज्याला म्हणता येईल असं, हाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे दिवस, वासरं, प्रकाशाचं पहिलं किरण, सूर्योदय, सकाळ अशा अर्थाने पण अहह. या नामाची अनेक रूपं आढळतात आपल्याला. अहह, अहन, अहस इत्यादी. पण अहन हे जास्त योग्य म्हणावे लागेल, कारण पूर्वान्न, माध्यान्न, सायान्न इत्यादी शब्दामध्ये अहनचं रूप येतच आणि तेच जास्त बहुप्रचलित दिसतं. पुण्याह, इथे शुभ दिवसाला पुण्याह म्हणतात. अहह म्हणजे भगवान कसे आहेत तर प्रकाश स्वरूप आहेत. त्याच्या प्रकाशाची लाक्षणिकता काय तर जो प्रकाश दाखवतो ज्ञानामध्ये, ज्ञान प्रकाशात जो आपल्याला सहाय्यक होतो तो अहह. अज्ञान अंधकारातून ज्योतीकडे आपल्याला घेऊन जातो, ज्ञान प्रकाशाकडे नेतो, मृत्यूकडून अमृतत्वाकडे नेतो म्हणजे मोक्षाच्याकडे नेतो. म्हणून भगवंताचे एक नाम अहह असं घेतलंय. विश्वामध्ये आमचं अस्तित्व कालबाध्य आहे. आमचं असणं हे कसं आहे समयानुसार जोडलेलं आहे. आम्ही यावेळी जन्माला येणार, यावेळी आमची वृद्धी होणार, यावेळी मृत्यू निश्चित आहे, हे सगळं ठरलेलं आहे. कालानुसार, समयानुसार जोडलेलं आहे आपल्याशी. पूर्वी दिवस रात्र म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्तापर्यंत सूर्यास्ताची वेळ कळत असेल. पुढे मग मानवाने घड्याळाचा शोध लावला, त्यामुळे मग वेळ, समय ज्याला म्हणता येईल आपल्या समजण्यासाठी कळतो आपल्याला. पण प्रकाशाच्या गती समजून अहोरात्र विकास करणे हे कसं आहे अग्नीय कार्य आहे. 8व्या अध्यायामध्ये गीतेच्या आपण शिकलोय की शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वती मते, जगत शाश्वते मते. म्हणजे या जगात 2 प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण म्हणजेच देवयान आणि पितृयान मार्ग सनातन सांगितले आहे. आणि यातील ज्या मार्गाने गेले असताना परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला परमगतीला प्राप्त होतो म्हणजे शुक्ल गती म्हटलेली आहे. आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात येतो, म्हणून त्याला कृष्ण गती असं म्हटलेलं आहे. आणि हे योगी जे असतात ते सगळे हे जाणतात आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की अहोरात्र विकास करणं म्हणजे अग्नीय कार्य आहे. शुक्ल कृष्ण गती जाणणारे म्हणजे ऊर्ध्व गती आणि परत येणारी गती जी आहे ती ते सगळं जाणतात. जसं अग्नीमध्ये आहुती टाकली, तूप टाकले तर अग्नी सतत प्रज्वलित राहील, अन्यथा धुराने सारं काळवंडेल. तसं ज्ञान प्रकाश वाढवित राहिलो तर मग निराशा, अज्ञान कमी होईल. शक्ती अहोरात्र वाढली तर उत्साह वाढतो, जगण्यातला आनंद मिळतो. प्राणशक्ती, प्राण ऊर्जा नेहमी ऊर्ध्वगामी हवी. आत्मज्योत प्रखर झाली की मग उत्साह, ऊर्जा, चेतना आनंदाने परिपूर्ण असते. परब्रह्माशी सतत जोडण्याचा प्रयास असावा. तो परमात्मा कसा आहे प्रकाश स्वरूप आहे, मग त्याचंच कृपावलोकन लाभतं. आमच्या जीवनाचा रथ या कालाश्वाला जुंपला आहे, तो अविराम निरंतर धावत चाललाय. आणि जे त्यात अप्रमाद आणि ध्यानयोगाने आरूढ होतात त्यांची यात्रा सुखयात्रा होते. जे प्रमादी आहेत ते मात्र या रथाबरोबर फरफटले जातात, रथचरणतळी तुडवले जातात. नित्य नवा दिस जागृतीचा, म्हणूनच तर तुकाभाव म्हणतात. जे वेदते, तत्ववेदते तेच प्रकाशाकडे पोचतात. अहह म्हणजे प्रकाश स्वरूप, अशा त्याचे हे एक नाम आहे. भगवंत कसे आहेत प्रकाश स्वरूप आहेत. त्याच्यापर्यंत पोहोचणे म्हणजेच प्रकाशाचा मार्ग सतत अवलंबणे हे साधकाचं ध्येय असायला हवं. श्लोक 23. 91 नाम बघतोय आपण. संवत्सरः. आदिशंकराचार्य भाषात लिहितात की कालात्मना स्थितो विष्णू संवत्सरः इत्युक्तः.
म्हणजे कालस्वरूपात स्थित असलेले, कालात्मना स्थित म्हणजे कालस्वरूपात स्थित असलेले विष्णू भगवान कसे संवत्सर आहे इति उक्तः म्हणजे असं म्हटलं जातं. वैदिक साहित्यामध्ये वर्षासाठी संवत्सर हा संस्कृत शब्द आहे. हा 1 वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा कालावधी असतो. संवत्सर म्हणजे ऋतुचक्र. सम्यक वसंती मासादयः अस्मिन् म्हणजे ज्याच्यामध्ये मास आदी विभाग व्यवस्थित सामावतात त्याला संवत्सर असं म्हणतात. दुसरं समवत्सरते. समवत्सरते म्हणजे सर्व ऋतूंचे एक आवर्तन होतं. जेथून निघते तिथे बरोबर त्याच वेळी येऊन पोचतं, म्हणून ते संवत्सर म्हणायचे. ऋतुचक्र कल्प, युग, संवत्सर, मास, पक्ष, दिन, घटिका, पळे, विपळे इत्यादी त्या संयंत्रातील लहान मोठी चाकं आहेत. या संयंत्रातील ही सगळी लहान मोठी चाकं आहेत की कल्प, युग, संवत्सर, मास, पक्ष, दिन आणि घटिका, पळे, विपळे इत्यादी. या सर्वांचं अव्यक्त चेतन प्रेरक ते कालतत्व होय. म्हणजेच ते भगवान विष्णू यांच्या प्रेरणेने हे सगळं होतं. हे अव्यक्त आहे, हे अव्यक्त चेतन प्रेरक आहे, त्यांच्या प्रेरणेने हे सगळं होतं. जे कालानुसरण करतात ते कालकृपेस पात्र होऊन जीवनामध्ये सुखलाभ करून घेतात. भगवान कालस्वरूपात स्थित म्हणजेच समत्व स्थितीत असतात. समयचा जो स्वामी, ज्याच्यापासून समयची अवधारणा होते तो संवत्सर. कालस्वरूपात स्थित असा हा भगवान विष्णू. संवत्सरामध्ये 2 आयन येत असतात, एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन. म्हणजे वर्षातून 2दा सूर्याच्या स्थितीमध्ये बदल होतो. हा सगळा प्रकार भगवान विष्णूंच्याच प्रेरणेने आहे, जो स्वतः वर्षस्वरूप आहे, अर्थात कालाचाही स्वामी आहे, ज्याच्यापासून ही काल संकल्पना उत्पन्न होते. म्हणून भगवान विष्णूंना संवत्सर हे एक नाम आहे. संवत्सर या नामाने त्यांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 23. 92 नाम बघतो आपण. व्यालः. ओम व्यालाय नमः. व्यालवत ग्रहितुमशक्यत्वात् व्यालः. व्यालचा अर्थ आहे सर्प. सर्पाप्रमाणे पकडण्यास कठीण, ज्याला प्राप्त करणे दुष्कर आहे असं म्हटलेलं आहे या व्युत्पत्तीमध्ये. पण नुसतं सर्प म्हणून याचा अर्थ लागत नाही नीटसा. तर मागचा जर 2 नावं आपण बघितली तर अहह आणि संवत्सर, तर मग हे व्याल नाव बरोबर संदर्भ लागतो. अहचा अर्थ आहे दिवस, संवत्सर म्हणजे वर्ष आणि व्यालह म्हणजे समय, कालवाचक असं हे नाव आपण समजू शकतो. म्हणजे काल सर्प असा अर्थ घेतला तर जास्त योग्य होतो. भागवत महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे, त्यात कालरूपी व्यालाच्या मुखाचा ग्रास आम्ही होत आहे असा हा श्लोक आहे. त्यावरून हा अर्थ स्पष्ट होतो की व्याल म्हणजे काल सर्प. व्यालचा अर्थ नुसार जरी सर्प असला तरी इथे जो घ्यायचा आहे तो काल सर्प या अर्थाने, मग तो व्यवस्थित संदर्भ लागतो. व्यालाचा जो आपण बघितला की सर्प म्हणजे अजगर, हा जर अर्थ घेतला तर काय बघतो आपण नेहमी की अजगराच्या मुखामध्ये एखादा जर व्यक्ती त्याने गिळलाय अजगराने, तर तो अर्धवट अवस्थेत जेव्हा असतो, अर्धा गिळलेला आहे आणि अर्धा बाहेर आहे, हळूहळू अजगर त्याला गिळतो आहे. तसंच या कालरूपी अजगराच्या मुखामध्ये आम्ही हळूहळू जातोय. खरं तर समय जात नाहीये. आपण समय बघण्यासाठी म्हणजे वेळ बघण्यासाठी घड्याळ मानवाने तयार केलाय, म्हणून समय पुढे जाताना आपल्याला कशावरून दिसतं? काट्यावरून दिसतं. खरं तर समय तिथल्या तिथेच आहे. भर्तृहरी म्हणतात की कालो न जातो वयमेव जातः. काळ जात नाहीये, आम्ही हळूहळू जातोय. हा जो समय, हा जो काल, हा परमात्मा स्वरूप आहे. जसे व्यालाच्या मुखातून, अजगराच्या मुखातून सुटता येत नाही, त्याप्रमाणे या कालशक्तीला
सर्प म्हणायचे यासाठी की या सर्पाप्रमाणे अलक्षित सरपटत येऊन हा आम्हाला ग्रासतो आहे. तो सर्पाप्रमाणे अनिमिष अतिंद्रित असतो. सर्पाप्रमाणे तो काट टाकून सदैव ताजा तवाना राहतो. काल व्याल ही जी आहे ही परमेश्वराची संहारक शक्ती आहे. प्रलयकाली सर्व एकमेकांमध्ये लीन झाले तरी सुद्धा हे जे कारण तत्व आहे ते शेष राहते. संहार शक्तीहून हा जो शक्तिमंत आहे हा वेगळा आहे. उत्तम असूनही प्रत्यक्षात दोन्ही एकरूपच आहेत. समस्त जगताला शेवटी आपल्यात लीन करून आपणच त्या शेषावर शयन करतात. भगवान विश्राम करतात. असा हा कालसर्प जणू व्यालह तरीही कसा आहे शोभिवंत. म्हणून भगवंताचं हे एक नाम आलेलं आहे. आचार्य म्हणतात नलिनी दलगत जलवत तरलम तद्वत जीवनम अतिशय चपलम क्षणमपि सज्जन संगती रेखा भवती भवार्णव तरणे नौका. नलिनी दलगत म्हणजे कमलाच्या पानावर असलेल्या, जलवत तरलम म्हणजे पाण्याचा थेंब जसा चंचल आहे, तद्वत जीवनम अतिशय चपलम त्याप्रमाणे आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे. आचार्य आपल्याला सगळ्यांना ते उपदेश करतात की त्याप्रमाणे तुमचं जीवन आयुष्य देखील कसं आहे क्षणभंगूर आहे. क्षणमपि सज्जन संगती रेखा भवती भवार्णव तरणे नौका. म्हातारपणी मी परमार्थाच्या प्रयत्नाला लागेन अशा विश्वासाने जर राहशील तर फसशील. कारण काळ केव्हा ना केव्हा कोणत्या क्षणाला तुझ्यावर घाला घालेल हे कोणीही सांगू शकत नाही. अशा या असार जीवनामध्ये भगवन नाम हेच संसार सागरातून नौकेप्रमाणे आम्हाला तारेल. सद्गुरूचा संत सज्जनांचा संग क्षणभर तरी असेल तरी सुद्धा जणू हा आपल्याला संसार सागरातून नौकेप्रमाणे तारेल. म्हणून नेहमी संत संगती सज्जन संगती ही असायला हवी. हे पुन्हा आचार्य सांगतात आहे. भगवंताचं एक नाम आपण बघितलंय व्यालह म्हणजे हा कालसर्प आहे. हा हळूहळू आम्हाला आपल्याकडे ओढतो आहे. असा हा शक्तिमंत संहार शक्ती होणे शक्तिमंत वेगळा असणारा असा हा भगवंत. त्याचं हे नाम व्यालह. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 23 93 नाम बघतोय प्रत्ययः. ओम प्रत्ययाय नमः. आदिशंकराचार्य भाष्यात लिहितात की प्रतिती ही प्रज्ञा प्रत्ययः. प्रज्ञानम ब्रह्म इति श्रुतेः. प्रतिती प्रज्ञाला म्हणतात. प्रतिती म्हणजे विश्वास खात्री प्रमाण असे वेगवेगळे अर्थ याचे आहेत. आणि दुसरा अर्थ आहे स्पष्ट ज्ञान. प्रत्यय म्हणजे अनुभव खात्री श्रद्धा हा पण एक अर्थ याचा एक्सपिरियन्स ज्याला म्हणता येईल. आणि कन्व्हिक्शन श्रद्धा या अर्थाने सुद्धा. भगवान हा प्रत्यय स्वरूप आहे. प्रत्यय हा अभेदानी होतो. ज्ञेय आणि ज्ञाता अभिन्नच असतात. एकदा ज्ञेय म्हणजे जे जाणण्याजोगं आहे असं त्याला म्हणतात ज्ञेय. आणि ज्ञाता म्हणजे ज्यांनी जाणलंय म्हणून अभिन्न असतात. जे जाणण्याजोगं आहे ते ज्यांनी जाणलं म्हणून ज्ञेय आणि ज्ञाता दोन्हीही अभिन्न असतात असं म्हटलंय. तसं बाह्य गोष्टींचं ज्ञान त्याचं रूप आपल्याला नेत्राच्या वाटे म्हणजे दर्शनेंद्रियाने प्राप्त होतं. आणि नेत्र असणाऱ्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणजेच त्याचा प्रत्यय येतो अनुभव येतो. ही वस्तू अशी ही वस्तू तशी किंवा त्या वस्तूचे गुण काय इत्यादी इत्यादी हे सगळं प्रत्ययाला येतं. म्हणजेच जसं बाह्य ज्ञानावरून जाणणारा अनुभव घेतो तेच तो प्रमाण मानतो. त्यावर तो विश्वास ठेवतो. त्याला खात्री पटते. त्या वस्तू पदार्थ व्यक्ती इत्यादी ज्ञेयाची जाणण्यायोग्य गोष्टीची त्याला खात्री पटायला लागते. त्यावर त्याचा विश्वास बसतो.
म्हणजेच बाह्य ज्ञान आणि आत्मज्ञान यांच्या ज्ञानक्रियेमध्ये फरक नाही. फरक फक्त कसा आहे, ज्ञान विषयामध्ये. हे आता आपण घेतलेलं असतं ते बाह्य ज्ञान, विषय वेगळे असतात, आणि आत्मज्ञान विषय वेगळा. एखाद्या गोष्टीचं ज्ञान म्हणजे तिच्या स्वभावाची जाणीव. परमात्मा सर्वत्र एकच जाणीव स्थान आहे आणि सर्व ज्ञान आत्म्यापासून होतं. चैतन्य हेच ब्रह्म आहे. भगवान जो अनुभव संपन्न आहे, प्रज्ञेने युक्त आहे, प्रज्ञा स्वरूप आहे भगवंत. प्रज्ञा म्हणजे सत्य किंवा वास्तव ज्ञान असलेली बुद्धी वा निर्माणक्षम प्रतिभा. भगवंतामुळेच वस्तूची, भावाची उपयुक्तता वाढते आणि ती कार्यवाहीत येऊ शकते. म्हणून भगवंतच प्रत्यय आहे. तोच श्रद्धा ठेवणं योग्य, त्याला जाणणे, त्याला समजून घेणे, त्याला समजणे हा अनुभव आगळा असेलच. म्हणूनच जिथे विश्वास, श्रद्धा, खात्री, अनुभव घ्यावा तो दुसरं तिसरं कोणीही नसावा, फक्त भगवंतच होय. आणि म्हणून भगवंत, भगवान विष्णू प्रत्यक्ष प्रमाण होय. त्यासाठी त्याला प्रत्यय हे नाम जे दिलं आहे ते सार्थ वाटतं. ओम प्रत्ययाय नमः. विष्णू सहस्रनाम श्लोक 23. 94 नाम बघतो आपण. सर्वदर्शनः. ओम सर्वदर्शने नमः. सर्वाणि दर्शनात्मकानि अक्षिणी यस्य सह सर्वदर्शनः. असं आदिशंकराचार्य म्हणतात की परमात्मा सगळं काही पाहू शकतो, ज्याला सर्व काही दिसतं. सर्वात्मकत्वात विश्वतश्चक्षुः. सगळीकडे त्याला डोळे आहेत म्हणून तो कसा आहे, विश्वतश्चक्षुः म्हणजे विश्वतः चक्षुः, विश्वाचा जणू डोळा आहे. विश्वाक्षम असं सुद्धा म्हटलं जातं श्रुतीनुसार. श्रुती म्हणजे वेद, जे शाब्दिक अर्थ ऐकलेले. त्याशिवाय जेवढे अन्नग्रंथ आहेत ते सगळे स्मृती मानल्या गेले आहेत. वेद म्हणजे ईश्वराची वाणी, जी प्राचीन काळी ऋषींच्या द्वारा ऐकल्या गेली आणि शिष्यांच्या द्वारा ती जगामध्ये पसरवली. या दिव्य स्रोतामुळे यांना धर्माचा महत्त्वपूर्ण स्रोत मानला गेलाय. श्रुती म्हणजे 4 वेद आणि वेदांचे सूक्त. प्रत्येक वेदांचे पुन्हा 4 भाग होतात: संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद. बाकी सगळे हिंदू धर्मग्रंथ म्हणजे स्मृती म्हटल्या जातात. सर्वदर्शनः म्हणजे सर्व साक्षी. त्याच्या नजरेतून, त्याच्या जाणीवीतून काहीच सुटू शकत नाही असा तो सर्वांतर्यामी आहे. एक कथा आहे अशी की पूर्वीच्या काळी गुरूंकडे राहून शिष्य अध्ययन करीत असत आणि मग त्यांचे तितके वर्ष झाले अध्ययनाचे आणि शिष्य ज्ञानी झाले की शिष्यांची परीक्षा घेतल्या जायची. एकदा त्या गुरूंनी आपल्या या शिष्यांची 10-12 शिष्यांची परीक्षा घेतली. त्यांना सगळे ज्ञान दिलं होतं, समर्थ केलं होतं आणि त्यांना सांगितलं की हे फळ आहे, हे फळ तुम्ही जा आणि अशा ठिकाणी बसून खा की जिथे तुम्हाला कोणीही बघणार नाही. बघूया तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण होता का. सगळ्यांना वाटलं अरे किती सोपी परीक्षा आहे. सगळे निघून गेले आणि संध्याकाळ झाल्यानंतर, रात्र झाल्यानंतर घरी परतले. सगळ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिलीत. कोणी म्हणाला मी संध्याकाळी, अगदी संध्याकाळी जिथे प्रकाश नव्हता तिथे बसून खाल्लं. कोणी म्हणाला मी अगदी कोपऱ्यात बसून खाल्लं, तिथे मला कोणीही बघणारं नव्हतं. कोणी म्हणाला मी बंद खोलीत खाल्लं. कोणी म्हणाला मी जंगलात, जिथे पशु पक्षी कोणीही नव्हतं तिथे बसून खाल्लं. त्यांना वाटलं आपली उत्तर अगदी बरोबर आहेत, गुरुजी प्रसन्न होतील. सगळे बोलत होते आणि महात्मा ऐकत होते. पण एक मात्र शिष्य असा होता की जो हातात फळ घेऊन कोपऱ्यात उभा होता. शेवटी आपल्या हातातील फळ गुरूंना प्रणाम करून त्याने ते परत केलं आणि म्हणाला, गुरुजी अशी कुठलीच जागा मला माहीत नव्हती की जिथे परमात्मा मला बघत नव्हता. मी कुठेही बसलो तरी मला माहीत होतं की तो मला बघतोय. बाकी जरी मनुष्य, प्राणी, पशु पक्षी नव्हते तरी तो सर्वदर्शी, सर्वसाक्षी बघत असेलच. म्हणून मी कुठलंही निर्जन जागा मला त्यामुळे दिसली नाही आणि मी फळ खाल्लं नाही. यावरून हेच की असंच कुठलेच काम करू नये की जे भगवंतापासून लपवल्या जाईल.
मुलं आपल्या आई वडिलांपासून काही लपवतात, पती पत्नी एकमेकांपासून, अधिकाऱ्यांपासून सेवक एखादी गोष्ट लपवेलही, पण त्या प्रभूपासून मात्र काहीच लपवता येत नाही. आता कोणी शंका घेईल, आम्ही इतकं देवधर्माचं करतो, नाही एखादी चुकीची गोष्ट करताना प्रभू आम्हाला अडवत का नाही? किंवा जगात होणाऱ्या दुर्घटना, अव्यवस्था होत असताना प्रभू सर्व जाणीत असूनही त्या का नाही थांबवत? तर 4 कारणांनी हे विपरीत घडत असतं. कोणती ती 4 कारणं? तर पहिलं म्हणजे अव्यवस्था. अधर्मालाच धर्म मानल्यामुळे. आपल्याला 18व्या अध्याय गीतेच्या 32वा श्लोक आहेत. अधर्मम धर्ममितिया हा अशा प्रकारचा एक श्लोक आहे. अधर्मम धर्ममितिया मन्यते तमसा वृता सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धिस्सा पार्थ तामसी. बुद्धीचे 3 प्रकार जे सांगितले आहेत, सात्विक, राजसी आणि तामसी अशी बुद्धी. तेव्हा तामसी बुद्धी कशी असते? तर तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी असते ही अधर्मालाच धर्म मानते आणि मग अशाच रीतीने इतरही सर्व पदार्थांना ती विपरीत मानत जाते आणि अशी बुद्धी तामसी आहे असं म्हटलं जातं. राजसी कशी असते? तर धर्म आणि अधर्म हे न कळल्यामुळे सुद्धा कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही आणि त्यामुळे अशी बुद्धी असते. मात्र राजसी पण जी सात्विकी असते ती मात्र प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षांची अवेत्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी. जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, बंध आणि मोक्ष हे यथार्थपणे जाणते, ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे. पण जेव्हा अशा प्रकारची विपरीत बुद्धी असते त्यामुळेच अशा प्रकारची दुर्घटना, अव्यवस्था होताना नेहमीच आपल्याला दिसते. कुटुंबात असो की समाजात असो किंवा राष्ट्रात असो. आपल्या धर्मात, आपल्या पंथात असं सांगितलंय, तसं सांगितलंय, हेच करा, तेच करा असं सांगून काही जे साधू संन्यासी असतात, काही भोंदू पण असतात किंवा उगीच धर्मपंथाच्या नावावर याच धर्मावर, याच पंथावर विश्वास ठेवा आणि अशा प्रकारची कर्तव्य तुम्ही करा, अशा प्रकारची कर्म करा हेही सांगून सामान्यांना, अंधश्रद्धा असणाऱ्यांना विपरीत मार्गाला सुद्धा नेतात. काही काही धर्म तर असे आहेत की हिंस्रक बनवतात. ते आपण बघतोच, धर्माच्या नावाखाली हिंस्रक बनवून जे इतरांना त्रास देतात, इतर देशांना त्रास देतात, असे विपरीत गोष्टी घडल्यामुळेच हे सगळं होत असतं. म्हणजे अव्यवस्था, अधर्मालाच धर्म मानल्यामुळेच. दुसरं म्हणजे समाजातील अव्यवस्थेमुळे अधर्म वाढतो आणि कधी राजकीय अव्यवस्था, त्यामुळे मग गुंडागर्दी, नको तिथे आंदोलनं, त्यामुळे हिंसाचार, जाळपोळ, हिंसक वळण लागेल असं वागणं चालू असतं. ही सगळी राजकीय अव्यवस्थाच आहे. आणि चौथी म्हणजे आर्थिक अव्यवस्था. त्यामुळे काय होतं की चोरी, लुटारुपणा, भ्रष्टाचार, भेदाभेद वृत्ती त्यातून तयार होते आणि त्यामुळेच मनुष्य आपल्या कर्माने आपल्या दुःखाला, आपत्तीला सामोरं जातो. कधी नैसर्गिक आपत्ती पण येते, सुनामी, अतिवृष्टी, अतिदुष्काळ यामुळे सुद्धा संकट येतात. पण ही सुद्धा सगळी मनुष्याच्या चुकीमुळे गडबड होते. मनुष्याला परमात्म्याने पुरुषार्थाधीन बनवलं आहे, नुसते चमत्काराधीन व्हायचं नाही आहे. तर आपण सत्याची कास धरून आचरण करू तर चुकत असेल तर मग परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवेल, मदतीचा हात देईल. अन्यथा जे घडतंय ते घडा आणि त्याचं भोग भोगा तुम्ही. अध्याय 13व्यातला 13वा श्लोक आहे की सर्वतः पाणीपादंत सर्वतोक्षि शिरोमुखम. म्हणजे सर्व बाजूनी त्याला हातपाय असलेला आहे, सर्व बाजूनी त्याला डोळे आहेत असलेला हा आणि सगळे अनेक मुख असणारा हा विश्वाला जणू त्यांनी व्यापून राहिलेला आहे असं वर्णन आलेलं आहे. साधकांनी आपली श्रद्धा, विश्वास ढळू न देता अपेक्षारहित आपली आध्यात्मिक वाटचाल सुरू ठेवावी आणि त्यामुळेच मग धैर्य वाढतं, स्थिरता येते, प्रभूपासून काहीच लपून राहत नाही. पण जर मग अशा वेळेस चुकून काही घडलंच तर मात्र मग प्रभू आपल्याला योग्य तो मार्ग दाखवेल. पण अन्यथा अंधश्रद्धेने, अविश्वासाने जर एखादं चुकीचं कार्य करत असेल, अधर्मालाच धर्म मानत असतील, अकर्तव्यालाच कर्तव्य मानत असतील तर प्रभू आपल्याला
तिथून वाचवू शकत नाही. अन्यथा प्रभू हा सर्वदर्शी आहे, समदर्शी आहे. त्यामुळेच एक नाव त्याचं सर्वदर्शना आहे. सगळी कर्म त्याला आपली दिसत असतात, त्यामुळे त्याच्यापासून काहीही लपून राहत नाही.